नमस्कार श्रोते मित्र हो. अभिवाचन सादर करीत आहोत. कथारस प्रस्तुत ज्येष्ठ लेखक पुरुषोत्तम बोरकर लिखित कादंबरी आमदार निवास रूम नंबर 1756. प्रकरण पहिले. कद मेरा रात दिन घट रहा है, सर कहीं पाव से मिल न जाए. तुर्तास हा असा पवित्र आयुष्यानं घेतलेला आहे. या चक्रातून आता सुटका नाहीच. शिवाय भोवतीचं वलय सतत पाठलाग करणारा. जिंदगी हम तेरे दागों से रहे शर्मिंदा और तू है कि सदा आईना खाने मांगे. आता मी माझं नाव, गाव, जात, धर्म, जन्मतारीख सांगत नाही. वाहून गेलेल्या गोष्टी मी सांगणार नाही. तसं पोपटराव म्हटलं की कुणीही माझी भेट घडवून देईल. मी आमदार नाही, मात्र गत 15-16 वर्षांपासून मी या आमदार निवासात वास्तव्य करून आहे. माझ्यासारखे अनधिकृत या इमारतीत बरेच आहेत. प्रत्येक रूममध्ये 2-3 तरी. बाकी काहीही असो, हे शहर माणसाला उपाशी ठेवत नाही, एवढं मात्र खरं. लॉकअपमध्येही ते जेवू घालतेच. तसा मी थोडाफार पॉवरफुल माणूस आहे. मंत्रालयाशी संधान बांधून असल्यामुळे ही पॉवर प्राप्त झालेली आहे. उभ्या महाराष्ट्रातले कोणतेही काम मला सांगा, कमिशन काढा की काम फत्ते. लिकर परमिटपासून तर आश्रमशाळेपर्यंत आणि ट्रान्सफरपासून तर प्रमोशनपर्यंत काहीही सांगा, कोणतीही अडचण सांगा. मी म्हणजे प्रत्येक अडचणीवर मात करणारा उड्डाणपूलच आहे. आमदार निवासात पोपटराव एजंट म्हणून माझ्याबद्दल चौकशी करा की लगेच लिफ्टमन 7व्या माळ्यावरील रूम नंबर 1756 मध्ये आपणास आणून सोडेल. आत्तापर्यंत 3 आमदार माझ्या ह्या खोलीत राहून गेलेले आहेत. मुंबईत कुठे कुठे काय काय मिळते याचे असामान्य ज्ञान माझ्याजवळ आहे. या भांडवलाच्या बळावर मी सदरहू खोली टिकवून आहे. जीवाची मुंबई कशी करावी याबद्दलचे माझे मार्गदर्शनही अफलातून आहे. बृहन महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांनी आत्तापर्यंत याचा लाभ घेतलेला आहे. वाकेन पण मोडणार नाही, हे माझ्या या कोचिंग क्लासचं ब्रीदवाक्य आहे. सध्या मी ज्या रूममध्ये मुक्कामी आहे त्या आमदार साहेबांची उत्तम बडदास्त ठेवत असतो. त्यांनी फक्त बा म्हणायची देर की मी ई आणि टली चटदिशी हजर केलीच म्हणून समजा. त्यांची ही अशी गोपनीय कामे मी सांभाळत असल्यामुळे खोलीवर माझेच वर्चस्व आहे. किंबहुना खरा आमदार मीच असे म्हटले तर वावगे ठरू नये. तमाम महाराष्ट्रातून शेकडो कामिच्छुक कार्यकर्ते या इमारतीत सतत ये जा करत असतात. ही इमारत म्हणजे आमदारांचे गावच. आपण या गावाला आमदारनगर म्हणू. आमदारनगर म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचीच प्रतिकृती. मराठीच्या अवघ्या बोलीभाषा येथे ऐकायला मिळतील. वेगवेगळे पेहराव बघायला मिळतील. खादीचे नमुने तर अगणित. आमदार निवासाच्या मुख्य दारातून आपण बाहेर पडलो की समोर आकाशवाणीची इमारत आहे. इमारतीच्या आवारात जवळपास 4 मजली उंचीचे बदामाचे झाड आहे. हे भारतातील सर्वात उंच बदामाचे झाड आहे असे म्हणतात. डाव्या हाताला मफतलाल हाऊस, हाऊससमोर इंडस्ट्रीयल हाऊस आहे. आकाशवाणीच्या उजवीकडे GICची तर समोर कोपऱ्यावर सुरक्षा बिल्डिंग आहे. बिल्डिंग समोर एक अत्यंत लोकप्रिय असणारी वडापावची गाडी, ज्यूस सेंटर वगैरे, सँडविच, सिगरेटी, फ्रूट सलादच्या गाड्या, टी स्टॉल अवतीभोवती भरपूर. GIC समोर रात्री 8 नंतर 2 मोबाईल रेस्टॉरंट खुलतात. यांची शैली संपूर्णतः ग्रामीण. फुटपाथवरच पंगतपट्टी अंथरलेली असते. बाजूच्या गाडीवर चिकन, मटण, मच्छी, दाल फ्राय यांचे हंडे, भात चपात्यांचे टोप ठेवलेले. हे सगळं गरम करणारा स्टोव्ह सुरूच. सगळा कारभार स्वस्त आणि मस्त. तशी अनिवासाची स्वतःची मेस आहे, कॅन्टीन आहे. खाद्यपदार्थांची सर्वत्र रेलचेल आहे. फक्त खिशात पैसे मात्र असावेत, ही अट. पाकिट खिशात ठेवताना मी आधी नोटा मोजून घेतल्या.
1200. म्हणजे 2-3 दिवसात एखादे नवे गिराईक गाठायला हवे. शहर मोठे, खर्चिक. इलाज नाही. पॅन्ट टी शर्ट चढवले. ही जीन्सची पॅन्ट आता फेकायलाच हवी. फाटली नाही आहे, पण निस्तेज झाली आता. घड्याळ मनगटावर बांधले. संध्याकाळचे 7. रघुवीर वाट बघत असेल. रघुवीर जोशी. प्रत्येक रविवारी रघुवीरकडे मैफल. खाणे पिणे, कविता. हा पत्रकार म्हणून एका दैनिकात नोकरी करतो आणि कविताही. हा ग्रँट रोडला राहतो, 4थ्या मजल्यावर. एक लहानशी खोली. ब्रह्मचार्याच्या या मठीत एक कॉट, टेबल खुर्ची, काही पुस्तकं. चहाखाने सगळं बाहेर. खोलीचा उपयोग विविध रंगी. आम्हा बामणांना बहुजन समाजाने शेकडो वर्षांपासून मद्य आणि मांस यापासून वंचित ठेवले. तो बॅकलॉग मी भरून काढतोय, असं रघुवीरचं म्हणणं. आमदार निवासातून चालत चर्चगेट, मग लोकलने ग्रँट रोड आणि मग पुन्हा चालत रघुवीरच्या खोलीवर. भोवती ट्रॅफिक भयावह वेगात. घर से निकलो तो पता जेब में रखकर निकलो. हादसा चेहरे की पहचान मिटा देता है. रघुवीरनेच दार उघडले. ये साल्या, असं म्हणत मी कॉटवर ऐसपैस बसत सिगरेट चेतवली. रघुवीर अत्यंत अधीर झालेला. त्याने बाटली काढली. 2 ग्लास, आईस, प्लेटमध्ये मसाला शेव. हा सगळा सरंजाम थाटून 2 थेंब नामे परमेश्वर शिंतडले. समाधान पाहून मग चिअर्स. पहिला ग्लास फास्ट, मग स्लो, असे नेहमीचेच रुटीन. रघुवीर काल रात्रीच्या प्रेस कॉन्फरन्सची मौज सांगत होता. हेही नेहमीचेच. या शहरात पैसा अतोनात, उद्योगपती भरपूर, नवनवीन उत्पादने एकामागून एक बाजारात. इथे जीवघेणी स्पर्धा, मग धमासान जाहिरातबाजी. त्यासाठी या अशा दररोजच्या पत्रकार परिषदा. नोकरीला लागल्यापासून रघुवीर संध्याकाळचा घरी कधी जेवलाच नाही. डिनर कायम हॉटेलातच, उद्योगपतीच्या खर्चाने. शिवाय एखादी गिफ्टही निरोपाच्या वेळी. असे मस्त सुखनाईव, केवळ भाषेच्या बळावर. मग आणखी एक ग्लास. दोघांची अवस्था ग्रेसच्या ओळींसारखी मग झालेली. थोडीशी गंमत मित्रा. सर्वांगी दे ओल, शरीर माझे तरंगताना, आत्मा वाटे फोल. रघु कविता ऐकव यार. नवी ऐकव. नाहीतर काढशील गोडाऊनमधील शिळी. पप्पू शेठ, नवं लिहायला टाईम आहे कुणाजवळ? वेट. तो दिवाळी अंक दे बरं. हां, हे बघ. या कवीनं एका चांगल्या कवितेचा शेवटी कसा अजब बँड बाजा वाजवलाय तेच बघ ना. अजब म्हणजे इंद्रायणीच्या वाळवंटातून अभंग गात चाललेला वारकरी शेवटी एकदम फोरास रोडवरच पोचावा, असं काहीसं या कवितेचं झालेलं आहे बघ. ऐक, मी वाचतो, तू ऐक. उठ माझ्या जीवा, चाल बिगी, उरली ना जगी अलुलकी. बहुतेक हा मुद्रा राक्षसाचा प्रताप असावा. माझ्या मते इथे आपुलकी हा शब्द पाहिजे. पुढे ऐक. घरी करमेना, दारी करमेना, मन हे रमेना कशातच. रघु, ही तर हिमालयात जायची पहिली पायरी. बेस कॅम्पच म्हटला तरी चालेल नाही. साल्या टिंगलटवाळी नको. पुढे ऐक. नाही मला गोड लागत भाकर, मीठनी साखर सारखेच.
पेलाभर हा घे. ऐकू पुढचं? ऐकव रघ्या साल्या, मला तिकडे खायला प्यायला काही कमी नाही. मी तुझ्याकडे येतो ते कवितेसाठीच. माझ्या दलालीला, माझ्या जगण्याला काही अर्थ तरी आहे काय? हा, तेव्हा आता कवितेसारखा मलम माझ्यासाठी दुसरा कुठलाच नाही. प्लीज प्लीज ऐकाव. कोण जाणे कधी लागला भिरुड, कसे त्याने झाड टोकरले. वाह वाह, बहुत खूप. एकदम एकदम अंतर्बाह्य निसंगता. आणि आणि तू म्हणतो साल्या कविता हुकली, वाट चुकली. अरे तू शेवटचं कडवं तर ऐक आणि मग नंतर बोल. सोडून या सारे, जाऊ वाटे थेट, घेऊ वाटे भेट रात्रभर. देवघरात जाता जाता एकदम शेजघरातच एंट्री. बघ बघ पप्पू शेठ, आता तुझ बघून घे कामातुरतेचा परिणाम. बघून घे एका एका चांगल्या कलाकृतीच्या हातातून निसटणे. बरं, मेन पॉइंट, जेवायची काय व्यवस्था? ऑलिम्पियाला जाऊ. कवितेनं मराठीत पोट भरत नाही बरं, म्हणून तर मी बातम्या खरडतो. पप्पू शेठ, मग तिकडूनच तिकडं जायचं काय? नो नो साल्या, तूही बंद कर आता, नाहीतर HIV गिळून टाकेल तुला फाटदेशी. तू तू ॲनाकोंडा पाहिलंयस? त्याचं गिळणं पाहिलंयस? प्रिकॉशन घेऊ. परम मित्रा, ती तर घ्यावीच लागते. ती घेऊनही तर मी शेवटी कॅरियर झालोच की नाही. आता 5-6 वर्षात सगळा खेळ खल्लास. तू मात्र असं करू नकोस. काठावर आहेस तोपर्यंत काठावरच राहा. आणि महत्वाचं म्हणजे आज माझा मूड नाही. टॅक्सी. कहाँ जाना साहब? रिगल. तो बैठो फिर. टॅक्सी ऑलिम्पियाच्या दिशेनं दौडू लागली. आज रघुवीरच्याच खोलीवर मुक्काम करू. आमदार निवास झाले म्हणून काय झाले? रोज दररोज तेच. कभी साया है, कभी धूप मुकद्दर मेरा, होता रहता है यूं ही कर्ज बराबर मेरा. टूट जाते हैं कभी मेरे किनारे मुझ में, डूब जाता है कभी मुझ में समंदर मेरा. 1756 बेल वाजली. मीच पुढे होऊन दार उघडले. दारात बाबासाहेब तुपटाकळीकर साक्षात उभे. या बाबासाहेब. मी तोंड भरून त्यांचं स्वागत केलं. माझ्या अनेक आशिलांपैकी हे एक. खानदेशातील गिऱ्हाईकांचा ठेका हे सांभाळतात. बदली, पदोन्नती, अनुदान, परवाना वगैरे. अर्थातच मार्जिन ठेवून. आता 50शीत पोचलेल्या बाबासाहेबांना कधी काळी भव्य दिव्य राजकीय स्वप्न पडलं होतंच. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आपलेही तैलचित्र झळकावे असं त्यांना वाटायचं. हे शक्य न झाल्यास किमान मंत्रालयाच्या प्रांगणात आपलाही पूर्णाकृती पुतळा उभारला जावा असं त्यांनी कल्पिलं होतं. मात्र त्यांचे हे मनसुबे अधुरेच राहिले. त्यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांना ग्रामपंचायतीतच संपविले. एकदा ते मेंबर म्हणून कसेबसे निवडूनही आले, परंतु सरपंचपद मिळवता आले नाहीच. पुढच्या खेपेला तर वार्डातच पराभव पत्करावा लागला होता. या सगळ्या प्रक्रियेत त्यांची जात आडवी आली होती. ते अल्पसंख्याक. गावात त्यांच्या जातीची अवघी 2 घरे. एकीकडे पुरोगामी महाराष्ट्र, दुसरीकडे जगातील सर्वात मोठी लोकशाही. ग्रामपंचायतीच्या सभागृहातील भिंतीवर टिळक, आगरकर, फुले, आंबेडकर, शाहू महाराजांचे फोटो. या फोटोंकडे पाहतच
तुपटाकळीकरांनी आपला पराभव पचवला होता आणि पुढे मग सर्वत्र हेच कारण आडवे येत गेले. निवडणूक कोणतीही असो, पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीचा अर्ज भरला की निरीक्षक पहिला प्रश्न त्यांना हाच विचारत, मतदारसंघात तुमचे व्होटर्स किती, उर्फ तुमच्या जातीचे मतदार किती. याला कंटाळून मग बाबासाहेबांनी काही काळ शेती केली. पण राजकारणाचा कंड शमता शमेना. आमदार निवासात वारंवार मुक्काम घडत राहिला. हळूहळू भोवतालच्या सगळ्या गोष्टी आत्मसात झाल्या. माझ्या समर्थ मार्गदर्शनाखाली ही क्रांती घडली आणि तेव्हापासून बाबासाहेब मग कमर्शियल झाले. अशा तऱ्हेने कमावते झाल्यावर वारुणी आणि रेस्ट हाऊसवर त्यांची प्रीत जडली. त्यांच्यातल्या तळीरामाने त्यांना राजकीयदृष्ट्या संपवले. हे त्यांना कळलेही फार उशिरा. हा त्यांचा वीक पॉईंट विरोधकांनी मग त्यांच्याविरुद्ध कायम वापरत ठेवला. एक क्वार्टर पोटात गेली की बाबासाहेब आस्ते आस्ते तरंगू लागत. तरंगावस्थेतच खुर्च्यांचे स्वप्न बघत. जसजशी मिलीत वाढ होत जायची तसतसे हे स्वप्न हिट होत राहायचं. सरपंच ते मुख्यमंत्री एवढा प्रवास ते लिलिया करीत. मात्र एकदा का लाल दिव्याची गाडी त्यांच्या मलपृष्ठाखाली आली की त्यांची शुद्ध हरपत असे. या त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे पुढील दिल्लीपर्यंतचा प्रवास मग त्यांना शक्य होत नसे. ते मुंबईतच दारातीर्थी पडत मग आणि पडूनच राहत सकाळपर्यंत. आमदारकीचे तिकीट मिळावे म्हणून त्यांनी अनेक पक्षांकडे झुळी फिरवून पाहिली होती. पार्टी फंड हेही त्यामागचं प्रमुख आकर्षण होतं. पण प्रतिस्पर्धी बलाढ्य ठरल्यामुळे हा प्रयोगही रंगमंचावर सादर झालाच नाही. झुणका भाकर राजवटीत अपक्ष आमदारांचे वधारलेले दरपत्रक बघून यावेळी त्याने आपला अंतिम निर्णय मला नुकताच ऐकवला होता. ते स्वतःही आता अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविणार होते आणि वाजत गाजत या इमारतीत राहायला येणार होते. या निवडणुकीची व्यूहरचना आपण कशी करणार आहोत या संदर्भात ते माझ्याशी सतत चर्चा करीत. विशेषतः चषक पुढ्यात असला की त्यांची अभिव्यक्ती अत्यंतिक बहारदार होऊन जात असे. त्यांच्या या अशा बोलण्याने मी चकित होत नसे. स्वप्नांचे तुकडे वेचणारे ते इथे एकटेच नव्हते. या शहरात तर अशा तुकड्यांचा खच पडलेला दिसतो, पावलोपावली, ठिकठिकाणी, जागोजागी. या इमारतीत शिरणाऱ्या प्रत्येकाचेच असे एकतरी स्वप्न, एकतरी ख्वाब चिनलेले उरात. कार्यकर्त्याला आमदार, आमदाराला मंत्री, मंत्र्याला मुख्यमंत्री अशी उडी घ्यायची आहे. असे उडत उडे शेकडोंच्या संख्येने या इमारतीत वावरतात. रोज नवा लोंढा, रोज नवा तांडा. मृगजळामागे धावणारे आणि धावता धावता अखेरीस स्वतःच दस्तूरखुद्द मृगजळ होणारे हे लोक. कुछ अजब जिंदगी के मंजर है, दूर तक रेत के समंदर है, खुल गई आँख तो खुला हम पर, ख्वाब बेदार यौन से बेहतर है. तुपटाकळीकर बाथ घेत आहेत हा त्यांचाच शब्द. वॉश, लंच, डिनर, ड्रिंक्स अशा शब्दांचे त्यांना फार वेड आहे. अंघोळीला जाण्यापूर्वी माझ्या कानात ते फुटफुटले. एक ट्रान्सफर, 2 सस्पेंडच्या केसेस. हे 3 आयटम म्हणजे 25-30 हजारांची सरळ कमाई. त्यातही सस्पेंडच्या केसेस जास्त कमाई करून देणाऱ्या. झिलप्या कमी, नो घासाघीस आणि कॅश ॲडव्हान्समध्ये. इतर कामांचं असं नसतं. काही आधी, काही ऑर्डर नंतर अशाही रकमा कबूल कराव्या लागतात. कधी एखादी केस बुडीतही निघते तेव्हा फक्त ॲडव्हान्सवरच समाधान मानावं लागतं. मात्र सस्पेंडची केस म्हटली की मुकी जिवली हाक ना बोंब अशासारखी. वर कमाई बंद, मूळ पगार बंद, जोडीला खाते चौकशी, थोडीफार बदनामी. यातून सुटण्यासाठी समोरच्याची धडपड आणि आता याला कसे हलाल करता येईल याबद्दल एजंटने घेतलेला पवित्रा, यातच खरी टसल असते. पूर्वी अशा निलंबितांचे प्रमाण फार कमी होते. आता मात्र भरपूर प्रमाणात आवक सुरू असते. चांदे असते मग अशा वेळी आमच्यासारख्यांचीच, आमच्यावर छत्र धरणाऱ्यांची.
तुपटाकळीकरांचा तर फक्त सत्तांतराबद्दल एवढाच एकमेव आक्षेप आहे. ते खात आहेत याचे तर दुःख आहेच, पण आम्हाला आता खायला मिळत नाही हे खरं दुःख आहे. संधी मला का नाही हाच खरा संघर्ष बिंदू आहे. तुपटाकळीकर अजूनही बाथरूम अडवून आहेत. शहरातील कुठल्याही इमारतीत नसेल इतके भरपूर पाणी इथे उपलब्ध आहे. 24 तास सेवेशी विनम्रपणे हजर आहे. या कारणे तुपटाकळीकर यथेच्छ स्नान करत आहेत. केवळ याचसाठी तर ते मुंबईला येत नसावेत, सांगता येत नाही. परंतु नाही निर्मळ मन काय करेल साबण हेही तितकंच खरं. खोली मालक आमदार त्यांच्या मतदारसंघात दौऱ्यावर गेलेले आहेत. त्यामुळे सध्या खोली माझ्याच अखत्यारीत आहे. मी सिगरेट ओढत खिडकीतून मंत्रालयाभोवतीची वर्दळ निहाळतोय. 10 वाजता आहेत. चर्चगेटमधून महापूर ओसंडतोय. गच्च घट्ट भरभरून लोकल्स नेहमीच्याच वेगात आलेल्या. कुठली तरी अज्ञात शक्ती लोकल्सना पिळत आहे. पेस्ट मग प्लॅटफॉर्मवर सुटी होत आहे. चटपटीत इंडो ब्रिटिशांचे जी हुजूर भारतीयांचे लोंढेच्या लोंढे नरिमन पॉईंटवर उतरत आहेत. यातील काही जत्ते आकाशवाणीसमोरून मंत्रालयात शिरत आहेत. सर्वांच्या खांद्यावर हे राज्य चालवण्याची फार मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे. तिकडून हिलवरूनही असेच जबाबदार वजनदार लोक सुसाट गाड्या उडवीत येत आहेत. भालदार चोपदारांचे कडक सलाम स्वीकारत आहेत. लगबगीने आपापल्या गल्ल्यावर जाऊन बसत आहेत. रयतेच्या संगोपनाचा देखावा करत आहेत. मात्र ईस्ट इंडिया कंपनीचे अदृश्य मोहोर हे अद्यापही आपल्या भाळी मिरवण्यात धन्यता मानत आहेत. या सगळ्यांच्या तनामनातून एकच मंत्रघोष मूकपणे उमटतो आहे. राजयज्ञ सुरू आहे. रयतेची समीदा आहे. महाफळाची अपेक्षा आहे. कल्याण असो, कल्याण असो, कल्याण असो. मंत्रघोष सुरूच आहे, सुरूच असतो. बँक बॅलन्सचे कल्याण असो, स्थावर जंगमचे कल्याण असो, कुटुंब कबिल्यांचे कल्याण असो, गाड्या घोड्या शेती वाडी बाग बगीचे बंगले कारखाने फुल्या चौफुल्यांचे कल्याण असो, विशेषतः जावयाचे तर विशेष कल्याण असो. आता अशा रयत सेवकांचा रयत पुढाऱ्यांचा रयतेशी संबंध येतो तो फक्त कागदी. कडक कागदाच्या नोटा घेऊन कामं करायची, ककानो देऊन मतं खरेदी करायची, मग कागदोपत्री अवघ्या योजना साकार करायच्या, कागदोपत्रीच त्यांच्या जाहिराती करायच्या. आपणच आपल्याला ओवाळून घ्यायचं. मूठ शाबूत ठेवून थोडीशी मूठ वाटायची की अवघं चांग भलं. देवा, मग सेवा करायची तर करायची कोणाची? तर एनरॉनबाईची करायची, सहारे महाराजांची करायची, कंपन्यांची करायची, बहुराष्ट्रीय. निव्वळ कागदांशी संबंध राखायचा अहोरात्र. अंतर्बाह्य केवळ कागदी कागदी व्हायचं. विठ्ठला, पांडुरंगा, पंढरीनाथा, काय 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 सबने पहने हैं बड़े शौक से कागज के लिबास, किस कदर लोग हैं ये बारिश में नहाने वाले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.